विद्यार्थी मित्रांनो, उद्या इंजिनिअरिंग कॅपराऊंड 1 चा रिझल्ट लागणार आहे आणि तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कॉलेज अलॉट नाही झालं तर काय करायचं? अलॉट झालं पण ते तुम्हाला पाहिजे नसेल तर काय करायचं? आणि जर ते ऑटो फ्रीज झालं म्हणजे त्यांनीच एक कॉलेज फिक्स करून टाकलं तर काय करायचं? असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील आणि त्या गोष्टींसाठी तुम्ही इलिजिबल आहात का? हे देखील क्वेश्चन तुम्हाला पडले असतील. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. चला तर आता पाहूयात की या गोष्टी काय असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता एवढ्या गोष्टींवरती फोकस करण्याच्या ऐवजी तुम्हाला जर एक्सपिरियन्स मेंटर पाहिजे असेल म्हणजे तुमच्या पर्सेंटाईल नुसार तो तुम्हाला मार्क्स कॉलेजेसची लिस्ट देईल. कॅपराऊंड 1 ला कोणते कॉलेजेस टाकायचे, कॅपराऊंड 2 ला परत कोणता, त्या मिस्टेक नाही करायच्या आणि व्यवस्थित कॉलेजची लिस्ट टाकायची. अशा जर गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्याकडे काउन्सिलिंग कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला आम्ही तुमच्या पर्सेंटाईलचा अभ्यास करून तुम्हाला कॉलेजची लिस्ट देतो. त्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप गायडन्स, एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी, कॉलेजची संपूर्ण माहिती, त्यासोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, गायडन्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही करून देतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स तुम्हाला फक्त 2,000 रुपयांमध्ये येऊन जाईल आणि हा कोर्स जर बाय करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता एक्झॅक्ट सेल्फ फ्रीज म्हणजे काय असतं पाहूयात. आता सेल्फ फ्रीज म्हणजे काय, तर तुम्ही कॉलेजची लिस्ट टाकली 1, 2, 3, 4, 5 अशी तुम्ही कॉलेजची लिस्ट टाकली होती, बरोबर आहे. आता तुम्हाला पहिलं कॉलेज नाही मिळालं तर 3 नंबरचं एखादं कॉलेज मिळालं आणि तुम्हाला ते कॉलेज पाहिजे असेल, तुमचं असं मोटिव्ह होतं ऍडमिशन म्हणजे तुम्ही कॅप फॉर्म फिल करताना की मला जर हे कॉलेज मिळालं तर मग हे कॉलेज मी कन्फर्म करेल. ती ब्रांच तुम्हाला जी स्पेसिफिक ब्रांच पाहिजे होती वगैरे त्या गोष्टी सगळ्या सॅटिस्फाय असतील आणि तुम्हाला आता इथे थांबायचं असेल आणि हे कॉलेज कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता. सेल्फ फ्रीज समजलं? सेल्फ फ्रीज म्हणजे स्वतः ते कॉलेज फ्रीज करू शकता. त्यानंतर तुम्हाला कॉलेजकडून नोटिफिकेशन वगैरे येईल की तुम्हाला 2-3 दिवसाचा टाइम दिला असतो. तुम्हाला फीस वगैरे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन कॉलेजमध्ये जाऊन ते तुमचं कॉलेजचं ऍडमिशन हे फिक्स करावं लागतं. नेक्स्ट टर्म असते ती म्हणजे ऑटो फ्रीज. ऑटो फ्रीज काय असतं, तर आता फर्स्ट राऊंड आहे कॅप फर्स्टला. आता तुम्हाला तो राऊंड रूल्स माहिती असतील तर 1-3-6 म्हणजे कॅप राऊंड 1 साठी आहे, हे कॅप राऊंड 2 साठी आहे रोल आणि हे कॅप राऊंड 3 साठी आहे. हे जर रूल्स डिटेलमध्ये माहिती करून घ्यायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये एक न्यू रूल्स असा टेक्स्ट मेसेज करू शकता. त्यावरती पण मी तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड करेन. आता ऑटो फ्रीज काय असतं, तर ऑटो फ्रीज म्हणजे आता तुम्ही कॉलेजची लिस्ट टाकली 1-2-3, आता तुम्ही 50-100 जेवढे कॉलेज टाकलेत तेवढे इथे असते. ओके. पण पहिल्या नंबरचं कॉलेज जे तुम्ही टाकले आणि तेच तुम्हाला लागलंय, तेच तुम्हाला कॉलेज अलॉट झालंय, तर तुम्हाला मागे येण्याचा कुठलाही पर्याय नाहीये. तुम्हाला हे कॉलेज फिक्स करावंच लागेल. हे त्यांनी तुमच्यासाठी ऑटो फ्रीज करून टाकतात. ते स्वतःच फिक्स करून टाकतात की हे तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावंच लागेल. मग तुम्हाला काय करावं लागेल, आता ते डॉक्युमेंट्स वगैरे जे तुमचे आहेत ते डॉक्युमेंट्स, त्यासोबतच फीस, या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जावं लागेल आणि तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म करावं लागतं. आता जर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट सबमिट नाही केले, ऍडमिशन नाही घेतलं, तर तुम्हाला कुठलंही कॉलेज मिळू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. कॅप राऊंड थ्रू कुठलंही कॉलेज मिळत नाही. ओके. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तर ही लक्षात ठेवा. आता कॅप राऊंड 2 मध्ये काय असतं, तर स्टार्टिंगचे 3 कॉलेज ऑटो फ्रीज होतात. कॅप राऊंड 3 मध्ये स्टार्टिंगचे 6 कॉलेज ऑटो फ्रीज होतात. यामध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवेलच. ओके. नेक्स्ट आहे नॉट फ्रीज बेटरमेंट. आता इथे काय असतं, फर्स्ट सेकंड तुम्ही कॉलेजची लिस्ट टाकली, ठीक. आता तुम्हाला इथे कॉलेज कोणतं तिसऱ्या नंबरचं अलॉट झालंय. इथे काय करायचं, इथे तुम्हाला एक 1,000 रुपये फीस असते. ती 1,000 रुपये फीस पे करायची आणि तुमचं ते कॉलेज
सध्यासाठी फ्रीज करायचं आणि बेटरमेंटसाठी पुढे जायचं. म्हणजे कॅप राऊंड 2 ला तुम्हाला इथे जाता येईल जेव्हा तुम्ही बेटरमेंट करताय. पण इथे तुम्हाला 1000 रुपये फीस भरावी लागते. आता परत प्रश्न येईल की दर राऊंडला, म्हणजे कॅप राऊंड 1 ला आपण आता फीस भरली, तर परत कॅप राऊंड 2 ला होईल, मग परत 1000 रुपये भरायचे का? परत कॅप राऊंड 3 ला होईल, परत 1000 रुपये भरायचे का? म्हणजे असे तर 3000 रुपये जातील. तर असं नाहीये, फक्त तुम्ही एकदा जर तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये 1000 रुपये भरले, तर तुम्हाला अजून प्रत्येक राऊंडला वेगवेगळे 1000 रुपये भरायची गरज नाहीये. एका राऊंडला भरले, दॅट्स इनफ. ओके, म्हणजे 1000 रुपये भरायचे आणि बेटरमेंटसाठी कॅप राऊंड 2 ला जायचं. कारण तिसऱ्या नंबरचं कॉलेज मिळालंय, पण तुम्हाला त्यांची ब्रांच सॅटिस्फाय नसेल, कॉलेज सॅटिस्फाय नसेल तुम्ही त्या कॉलेजशी, तर त्यामुळे तुम्ही अजून चांगल्या गोष्टी म्हणजे ब्रांच कॉलेज पाहायचं असेल तर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये जाता येतं. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लो पर्सेंटाईल असतील तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळून जाईल. म्हणजे तुम्हाला जरी CS पाहिजे असेल, IT पाहिजे असेल, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाईल आहेत आणि त्यांना CS, IT, AI अशा टेक ब्रांचेस मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. मग अशा वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना रिपीट करावं लागतं. मग 1 वर्ष कुठं घालायचं असा विचार करतो आपण. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला, तर आम्ही तुम्हाला विदाऊट एनी एक्स्ट्रा फीज लक्षात ठेवा. कुठलीही आम्ही एक्स्ट्रा फीस घेणार नाही. तुम्हाला मग ते कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन करावं लागेल. फक्त ऍडमिशनची फीस द्यायची असेल, तर तुम्ही त्या सर्व्हिसेस घेऊ शकता. कारण फ्री ऑफ कॉस्ट आहे. कुठली एक्स्ट्रा फीस पण नाहीये, कुठल्या कोर्सची फीस पण द्यायची नाहीये. सो तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट जर केला, तर तुम्हाला पाहिजे त्या कॉलेजमध्ये आपण CS, IT, AI म्हणजे कुठलीही ब्रांच, मग तुम्हाला 15% असो की 5% असो, आम्ही तुम्हाला ऍडमिशन करून देऊ. ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी असेल. आता हे करण्यासाठी तुम्ही इथे नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा फक्त. आपली जी टीम आहे ग्लोबल ऑनलाईनची, ती तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेल. आता विद्यार्थी मित्रांनो, कमी मार्क्स आलेत आणि तुम्हाला कॉलेज असं पण नाही घ्यायचंय की कुठलंही कॉलेज, तुम्हाला अजून चांगले मार्क्स घेऊन चांगलं कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुमच्यासाठी आम्ही 2026 साठी कोर्सेस लॉन्च केलेत. जसे की PCM CET, PCB CET, JEE, नीट, नर्सिंग CET अशा वेगवेगळ्या एक्झाम्स असतात CETच्या इंजिनिअरिंग किंवा मेडिकल मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. आता जर तुम्हाला हे सगळे कोर्सेस करायचे असतील, तर या सगळ्या कोर्सेस मध्ये तुम्हाला आम्ही लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स देणार आहोत. कधी हे लेक्चर्स मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील असतील. 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज असेल, 2000+ आमचे क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील असतील. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्हाला हे सगळे कोर्सेस बाय करायचे असतील, तर तुम्हाला प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस द्यायची गरज नाहीये. तर याच्यासाठी तुम्हाला एक कॉम्बो प्राइस आपण ठेवली, ती म्हणजे फक्त 10,000 रुपये. मग तुम्हाला नर्सिंगसाठी प्रिपेअर करायचं असेल, फार्मसी किंवा ऍग्री किंवा PCM इंजिनिअरिंगसाठी, IIT साठी काही करायचं असेल, तर हे सगळे कोर्सेस एवढे सगळे कोर्सेस तुम्हाला आम्ही 10,000 रुपयामध्ये देणार आहोत. आणि जर तुम्हाला सिंगल कुठलाही कोर्स बाय करायचा असेल, तर तो फक्त 5,000 रुपयांमध्ये मिळणार आहे. आता कोर्स कसा जॉईन करायचा ते पाहूयात. तर त्यासाठी प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप सर्च करा, डाउनलोड करा, त्यानंतर ऍप ओपन करा. ऍप ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला जो कोर्स पाहिजे असेल तो सर्च करा. आता मला जर नर्सिंग CETचा पाहिजे असेल, तर मी नर्सिंग CET टाईप केलं. मग नर्सिंग CETचा इथे कोर्स आलाय, तो कोर्स ओपन करायचा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. ओके. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड करायला जाईल, जिथे तुम्हाला तुमच्या एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करता येईल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.